मित्रांनो, ओबीसी आणि मराठा हे ब्राह्मणांचे गुलाम आहेत असा आरोप एका बांधवाने केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे फुले आंबेडकर यांना मानत नाहीत. मित्रांनो, हा आरोप अत्यंत भयंकर आहे. खरा आहे की खोटा आहे याचं अगदी रास्त विश्लेषण मी करणार आहे, कारण मी गेल्या अनेक वर्ष या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे, चळवळीमध्ये आहे. त्यामुळे यातील प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो, विषय खूप महत्त्वाचा आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी महत्त्वाचा आहे, आपल्या संस्कृतीसाठी महत्त्वाचा आहे, आपल्या विचारधारेसाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या बांधवाचं निरीक्षण जरी काही अंशी सत्य असलं तरी पूर्ण सत्य नाही. केवळ मराठा ओबीसीच नव्हे तर प्रत्येक भारतीय हा ब्राह्मणांचा गुलाम आहे. अगदी बौद्ध समाजातील अगदी मोजके विचारवंत जर सोडले तर येथील बहुतांश नागरिक हे ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम आहेत. मराठा आणि ओबीसी मिळून एक मोठी कम्युनिटी तयार होते, मोठा वर्ग तयार होतो, मोठी लोकसंख्या तयार होते आणि हे सर्वजण ब्राह्मणांचे गुलाम आहेत. आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मराठा ओबीसीवर ढकलतो आणि ओबीसी मराठ्यावर ढकलतो. वास्तविक मराठा आणि ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोघही एकच आहेत. दोघांशिवाय बंदा रुपया तयार होत नाही. जसा एक छप्पा आहे तर एक काटा आहे. जसं एक नाणं असतं किंवा एक चलनी नोट असती, त्या नोटाची एक बाजू म्हणजे मराठा आणि दुसरी बाजू म्हणजे ओबीसी. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मी स्वतः ओबीसी आहे, मी स्वतः मराठा आहे. आणि त्यामुळे या वर्गाची मानसिकता किंवा या वर्गाची स्थिती मला माहीत आहे. हा वर्ग पूर्णपणे ब्राह्मणी व्यवस्थेचा गुलाम आहे. परंतु यामध्ये मी ब्राह्मणांना कसलाही दोष देत नाही, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट ही जातीच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याची सवय लागलेली आहे. या लोकांमध्येच इतकं ब्राह्मण्य रुजलेलं आहे. अगदी निखिल वागळे सारखे ब्राह्मण असतील, अगदी राजू परुळेकरांसारखे ब्राह्मण असतील, अगदी नरेंद्र दाभोळकरांसारखे ब्राह्मण असतील, या लोकांच्या विरोधामध्ये हेच लोक आहेत. म्हणजे ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती सत्याच्या बाजूने आहेत, पुरोगामित्वाच्या बाजूने आहेत. आणि असं जरी असलं तरी हे लोक त्यांना सुद्धा विरोध करतात किंवा त्यांच्या सुद्धा बाजूने उभा राहत नाहीत. आता असं जरी असलं तरी सत्यशोधक चळवळीमुळे किंवा मराठा समाजातील काही संभाजी ब्रिगेड सारख्या चळवळीमुळे यामध्ये थोडीफार कमी झालेली आहे, यामध्ये काही बदल झालेला आहे. परंतु तो अगदी 5 ते 10% एवढाच आहे. उर्वरित 90% मराठा समाज, 90% ओबीसी समाज हा गुलामगिरीमध्ये आहे. याचा दोष मी ब्राह्मणांना यामुळे देत नाही, कारण हे लोक सुद्धा त्या व्यवस्थेचा भाग आहेत. या लोकांना सुद्धा ती व्यवस्था प्रिय आहे. त्यामुळे हा वाद समता विरुद्ध विषमता आहे, ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा नाही. कारण अनेक ब्राह्मण हे समतेच्या बाजूने आहेत आणि अनेक मराठा ओबीसी हे विषमतेच्या बाजूने आहेत. अगदी तीच स्थिती दलितांमध्ये आहे. अनेक दलित हे विषमतेच्या बाजूने आहेत. केवळ शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा ज्यांना कळालेली आहे, मग तो ब्राह्मण असो, मराठा असो, ओबीसी असो, बौद्ध असो, दलित असो, हे लोक समतेच्या बाजूने आहेत. आता मित्रांनो, दुसरा जो आरोप आहे की फुले आंबेडकर यांना हे मानत नाहीत, तो आरोप मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. जवळपास 90% समाज, 90% मराठा समाज, 90% ओबीसी समाज हा बाबासाहेबांना मानतो, महात्मा फुलेंना मानतो, अगदी मनापासून मानतो. पण ही विषमतावादी जी व्यवस्था आहे ती इतकी प्रचंड रुजलेली आहे की यातून बाहेर निघण्याचा मार्ग यांना सापडत नाही. तो मार्ग कोणी दाखवत नाही. ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे ते सुद्धा आपली जिम्मेदारी विसरलेले आहेत. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जिम्मेदारी उचलली होती. त्यांच्या पश्चात असे त्यांचे अनुयायी तयार झाले नाहीत जी ही जिम्मेदारी पेलू शकतील. खरं तर जे स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी समजतात
मग ते कोणत्याही जाती धर्मातले असोत, कोणत्याही देशातले असोत, त्यांचं हे अपयश आहे. आज संभाजी ब्रिगेड असेल, सत्यशोधक चळवळी असतील, ओबीसी मधील अनेक विचारवंत असतील, पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, यांच्यामुळे प्रचंड जागृती आलेली आहे आणि ओबीसी आणि मराठा आणि अन्य दलित समाजातील सर्व लोक महामानवांना मानतातच. फक्त या गुलामगिरीतून बाहेर कसं पडायचं याची वाट यांना सापडत नाही, कारण या वाटाच इतक्या गुंतागुंतीच्या करून ठेवलेल्या आहेत की अनेकांचं डोकं बंद पडलेलं आहे. आणि आपण केवळ ब्राह्मणांना दोष देऊन ब्राह्मणावर हमला करून चालणार नाही. मुळात आपल्याला ती गुलामी प्रिय आहे हे जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि त्यावर काम करणार नाहीत, जोपर्यंत आपण ही लढाई समजून घेणार नाही तर समता विरुद्ध विषमता. कारण श्रीधरपंत टिळकांसारखे अनुयायी, ब्राह्मण अनुयायी बाबासाहेबांसोबत होते. त्यामुळे हा जातीय संघर्ष नसून हा शोषक विरुद्ध शोषित असा हा संघर्ष आहे. आणि शोषण करणारे केवळ ब्राह्मण नसून अनेक जातीतील प्रस्थापित आहेत आणि शोषितामध्ये सुद्धा अनेक जातीमधील आहेत. त्यामुळे हा एक विचारांचा संघर्ष आहे. खरं तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरवादी चळवळीने खास करून जे बाबासाहेबांना मानतात त्या अनुयायांनी यावर काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यावर तुमचं सविस्तर मत कळवा, म्हणजे यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तुमच्या मताच्या आधारे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.